मी ऐकलेली गोष्ट सांगू का तुम्हाला? ती गोष्ट आहे अक्कू बक्कूची. अक्कू बक्कू दोन मैत्रिणी होत्या. तुम्हाला आहेत ना मित्र मैत्रिणी? मग अक्कू बक्कू आहेत ना, त्या एकत्र खेळायच्या, एकत्र जेवायच्या, एकत्र अभ्यास करायच्या, एकत्र गप्पा गोष्टी करायच्या. एक दिवस अक्कू बक्कूला काय म्हणाली माहिती? तू माझ्याशी खेळतू नको बरं, मी मंत्र म्हणेल आणि तुला गप्प करेल बघ. बक्कू म्हणली चल, असं काय मंत्र बिंत्र नसतं म्हणे. अक्कू म्हणली शपथ शपथ असा मंत्र असतो, मी म्हणेल आणि तुला गप्प करेल, तू माझ्याशी भांडणं काढू नको. बक्कू म्हणली जा जा बघून घे. एक दिवस त्या दोघींमध्ये झालं भांडण. आता भांडणं तर आपल्यात पण होतेच ना. तुमच्यात होतेत का भांडणं? कशावर होतेत भांडणं? मला कोणी चिडवलं ना, मला लई राग येते. त्यांना अशी फाईट देते ना, त्याच्यावरून भांडणं होतात. बाई बाई भांडणं होतात ना. मग अशीच झाली ना अक्कू बक्कू मध्ये भांडणं. अक्कू म्हणली बघ तुला सांगते मी, भांडणं करू नको नाही तर मी तुला गप्प करेल. चिडली चिडली ती फणकली आणि म्हणला तिने मंत्र, खट्टी बट्टी बालम-बट्टी, लिंबाचा पाला तोडू नको, 12 महिने बोलू नको. मग काय झालं? बक्कू गप्प झाली. अक्कू गेली घरी आणि एकदम खुशीत झोपून गेली. कसं मी बक्कूला गप्प केलं. दुसऱ्या दिवशी आली, बक्कूची मज्जा घ्यायला लागली. बघ तू माझ्याशी बोलूच शकत नाही, बघ मी तुला मंत्र म्हणून गप्प केलं. तो दिवस गेला. आता अक्कूशी खेळायला कुणीच नाही. कारण बक्कू अक्कूची एकदम घट्ट मैत्रीण होती की नाही, अशी एकदम जवळची मैत्रीण. अक्कू म्हणली अगं बक्कू बाय झाला, आता बोल आता तू माझ्याशी. बोलली का बक्कू? नाहीच बोलली. मग अक्कू तिला म्हणली ए बघ जास्त शहाणी नको होऊ, झालं भांडण, आता बोल. बक्कू बोलेच ना. मग अक्कूला आलं टेन्शन, आता काय करावं. मग काय केलं अक्कूने माहितीये काय केलं? जंगलात गेली चालत चालत. तिला कळलं तिकडं म्हातारी आहे. म्हातारीला माहितीये म्हणे फेर मंत्र. अक्कू गेली म्हातारीकडे. म्हातारी म्हणली इथं कशी आली बाई तू? माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाही, मी रागे रागे तिला खूप बोलली म्हणे, आता मला फेर मंत्र दे म्हातारी आजी, मी जाऊन तिला बोलतं करते. म्हातारी म्हणली थांब जरा, माझा नवरा येतो त्याला जेवायला घालते, मग मी तुला मंत्र सांगते. म्हातारीचा नवरा आला. ही काय भाजी केलीये म्हणे, भाजीत मीठ कमी, मी नाही खाती भाजी. म्हातारी म्हणली ए भाजी खा, मी केलीये. तो म्हणतो मी नाही खाणार. झालं दोघांचं कडाक्याचं भांडण. म्हातारा म्हणला खट्टी बट्टी बालम-बट्टी, लिंबाचा पाला तोडू नको, 12 महिने बोलू नको. म्हातारी गप्प. आता फेर मंत्र पण म्हातारीलाच माहिती. म्हातारा म्हणला चला फेर मंत्र शोधू. आता अक्कू आणि म्हातारा दोघ जण निघाले फेर मंत्र शोधायला. बाहेर येऊन बघतात तर काय, त्यांच्यासारखे खूप लोक होते. त्यांच्यात झाली होती भांडणं. कोणी कोणी कुणाशी बोलतच नव्हते. मित्र मैत्रिणींची भांडणं झालती, भावा बहिणींची भांडणं झालती, सासू सुनेची भांडणं झालती. कोणा नातीचे आजोबा तिच्याशी बोलत नव्हते, कोणा मुलाचे बाबा त्याच्याशी बोलत नव्हते. आणि कोणा सुनेचे सासरे तिच्याशी बोलत नव्हते. भांडणं झालती ना त्यांच्यात. खट्टी बट्टी बालम-बट्टी, लिंबाचा पाला तोडू नको, 12 महिने बोलू नको. काय करायचं काय करायचं काय करायचं. सगळे लोक निघाले, चला कैलास पर्वतावर म्हणे. सगळेजण निघाले निघाले निघाले, पोचले. तिकडे बसले होते बाप्पा. बाप्पांना म्हणे अहो आम्हाला फेरमंत्र सांगाव, इथं भांडणं उरायली, कुणी कुणाशी बोलत नाही. बाप्पा त्यांना फेरमंत्र सांगणार तेवढ्यात आल्या रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी म्हणल्या मला असली साडी दिली होय, तिला तसली साडी दिली होय. लागल्या ना भांडायला. सगळेजण म्हणले थांबा 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 रिद्धी सिद्धी थांबा, आता भांडणं करू नका, 2 मिनिटं थांबा, 2च मिनिटं. बाप्पांना मंत्र सांगू दे, मग तुम्हाला हवं तेवढं भांडा. असेच बाप्पा एकदम खुदकन हसले. बाप्पा म्हणले असा नसतो सांगत म्हणे मी मंत्र. बाप्पांनी कडुनिंबाचा पाला काढला, त्याच्या अशा गोळ्या केल्या छोट्या छोट्या आणि प्रत्येकाला दिली खायला. घ्या घ्या घ्या.
प्रत्येकाने गोळी घेतली. पापा म्हणला घेऊन टाका. प्रत्येकाने गोळी गिळली आणि असं बघत राहिले. कुणालाच काही कळेना. पापा म्हणे दिला की आता फेरमंत्र, अजून काय पाहिजे. कुणाला तरी पण काही कळेना. तेवढ्यात अक्कूची ट्यूब पेटली. अक्कू म्हणली कळलं 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 कळलं. आणि जी धूम ठोकली तिने, येऊन पोचली बक्कू पाशी. तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणली कळला मला फेरमंत्र. अट्टी बट्टी बालमबट्टी, लिंबाचा पाला गिळून घे, माझ्याशी जरा बोलून घे. आणि लागली की बक्कू घडाघडा बोलायला. अक्कू म्हणली बक्कूला, अगं सोप्पा होता की फेरमंत्र. भांडण्यातला कडवटपणा घेऊन टाकला का फक्त नात्याची गोडी उरते. आणि मग अशी ही गोष्ट संपली ना आपली. अक्कू बक्कूची गोष्ट म्हणजे कट्टी बट्टीची गोष्ट. कशी वाटली गोष्ट? आवडली का नक्की? हो. मग पळा आता. अच्छा हे घे बाळा. छान होती ना. नक्की खरंच खूप छान झालं. दादा पूर्वा, तुम्ही गोष्टीमधली एक गोष्ट सांगायला विसरली. काय होतं, आपण आपल्या जवळच्या लोकांना खूप गृहीत धरायला लागतो. त्यांच्यावर हक्क गाजवायला लागतो. तसं आम्ही तुम्हाला गृहीत धरलं दादा. आम्हाला वाटलं तुम्ही आमच्या बाजूने असाल. मगाशी अक्का म्हणली तेच खरं होतं. मोठी माणसं चुकतेत, पण ते आपली चूक कबूल करीत नाही ना. माझं चुकलं, मला माफ कर. मगाशी पूर्वाच्या गोष्टीमुळे कट्टीची बट्टी झाली. आता तू पण बट्टी कर. सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी म्हणलं होतं तुम्हाला की तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या. मी बघितलं असतं ना सगळं. मुन्या, आता ओरडू नको ना तिच्यावर. ओरडू नाही राहिलो आहे आई मी. मग आता गप्प बस ना जरा. अख्खा तपास राहिला ना.
काय म्हणाले? रिपोर्ट येऊ द्या तोवर घरी घेऊन जा म्हणले. मग कशाला घरी ठेवायचा? तिथेच रिपोर्ट येईपर्यंत ठेवायचं ना. तुम्हाला पण कळते का? बोलतायत का तुम्हाला? ती एवढी आजारी आहे तू लांब होती का जरा? वारा येऊ दे ना. बाजूला वा सगळे. रेवा बाजूला वारा येऊ दे. वहिनीला त्रास होतो ना. काल चक्कर आली होती का तुला? हो आली होती. आणि वहिनी म्हणली कोणालाच नको सांगू म्हणून. म्हणजे सकाळी पण तुम्हाला चक्कर आलती? तुम्ही लपवलं माझ्यापासून. गेले 24 तास तिच्या पोटामध्ये अन्न नाहीये. म्हणजे काल रात्री मला सांगितलं तुम्ही दूध पिणार, पण काल दूध पण नाही पिलं तुम्ही. आणि कसली गोळी घेतली तू? गोळी घेतली होती का बहिणी? हो तिने कसली तरी गोळी घेतली होती. गोळी कोणी दिली? कोण कशाला देईल? वहिनी स्वतःची डॉक्टर बनत होती. पुन्हा जर का असं केलंस ना, स्वतःच्या मनाने गोळ्या घेतल्या ना, तर तुला बोराड्यांच्या घरी पाठवून देईन बघ. देऊ काय तुला? ठेवून देऊ? मार त्यांना मार. त्याच्याशिवाय ऐकणार नाही त्या. अक्का आता नाही करणार ती असं. पूर्वा तू बिलकुल टेन्शन घेऊ नको. अगो पाय सगळं घर तुझ्या बरोबर आहे. तू आता फक्त आराम कर. हा अरे माधव, काय म्हणून राहिली सुनबाई? काय नाही अण्णा, बरं आहे म्हणते आता. ऐकू राहिले ना काय म्हणून राहिले सगळे? हा पण पण काय आता? तुम्हा सगळ्यांची माफी मागते. सगळ्या बोराड्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. हे सुनबाई, समजावलं होतं ना आपण त्यांना घरी जाऊ, तरी पण त्यांनी असं केलं. तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. विश्वासघात केला त्यांनी. हो जे झालंय ते झालंय ना. आता कितीही विचार केला तरी घडलेली गोष्ट बदलणार आहे का? नाही ना. तुम्ही सगळे विचार मनातून काढून टाका. तिचा विचारणार त्यांना. जाब विचारायचाच असेल ना तर तुझ्या घरच्यांना नाही, आपल्याच घरातल्या लोकांना विचारा. आपल्या घरच्यांना म्हणजे? दादा, जावई जावई म्हणून खांद्यावर घेतलं ना, तो डोक्यावर चढून नाचायला लागले ते. हे सगळं त्यांनी घडवून आणलंय आणि आपला त्याच्याशी काही संबंधच नाही असं दाखवू राहिले वर. हरीश, काही आळ घेताना 2 वेळा विचार कर. आपले हात दागडाखाली आपली बहीण दिली त्यांना लक्षात ठेव. मला हे सगळं माहितीये म्हणूनच बोलू राहिलो. आणि बहीण दिलेली आहे म्हणूनच शांत आहे, नाही तर घरात घुसून थोवाट फोडलं असतं या माणसाचं मी. भाऊजी असं नाही करणार हो प्रकाशराव. असं कशाला करतील ते? हा म्हणजे तू असं कशावर म्हणू शकतो? सांग. हे सगळं झालं म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं. वैतागलो म्हणून गेलो होतो एका ठिकाणी, तिथं ऐकलं हे सगळं. स्पष्टच सांगतो ना, बुत्त्यावर गेलो होतो. आता तिथं एक माणूस हे सगळं बोलत होता. नेहमी गावठी पिणारा हा माणूस इंग्लिश मारत होता. म्हणलं याची एवढी प्रगती अचानक कशी काय झाली म्हणून सहज चौकशी केली. तेव्हा कळलं की याच्या प्रगतीच्या नोटेवर प्रकाशरावांचा फोटो आहे. म्हणजे? हा, तोडफोड करण्यासाठी पैसे दिले होते त्या माणसाला, आणि ते कुणी दिले होते हे आता मला विचारू नको.
त्यांनी जर का हे केलं असेल ना तर आता यावेळी सोडणार नाही मी त्यांना. काय करणार आहेस तू? घरात घुसून मारणार आहेस त्यांना? नाही, आपले हात दगडाखाली आहेत, बहीण दिलेली आहे त्यांना, नाही का? किती हात दगडाखाली असले ना तरी आता पोलीस कंप्लेंट करणार. काय व्हायचं ते होऊन दे आता. आपल्याला जे पण काय करायचं ना ते कायद्याच्या चौकटीत राहून करायला लागेल. आणि जर पुरावा प्रकाशरावांच्या विरोधात असेल ना तर मग समजा गेले ते 100% तुरुंगात. हा हा, बरोबर आहे. असं नका करू. नाही नाही नाही, त्यांना हीच भाषा समजते. हा, दादा, चारू आत्यांचा तरी विचार करा. आपण जर पोलिसांमध्ये तक्रार केली तर आपलंच नाव खराब होईल. अहो, काय म्हणतील लोक? निकम गुरुजींच्या घरातच एक की नाही आणि चालले लोकांना तत्वज्ञान शिकवायला. नाही दादा, लोक आपल्याला कसं बघतील? नको, पोलीस तक्रार नका करू. बरोबर आहे ग सुनबाई, तू बोललीस ते अगदी बरोबर आहे. निकमगाराचे लक्ष बी शोभते का तू? बरोबर बोलू राहिले तुम्ही. पोलिसात कंप्लेंट नाही करायची. पण गप्प पण नाही बसायचं आता. आलोच. मुन्या, मुन्या कुठे चालला तू? मुन्या थांब. मुन्या काय करणार आहेस तू? मुन्या सुनबाई, तू पड बर जरा, त्रास नको करून घेऊ. हाय समजे. हा, मामा, मुन्या, तू काय करू राहिला इथं? अगे, तू बोलवलं काय याला? मी कशाला बोलू याला? मामा मला माफ कर. तुम्हाला ओळखू नाही शकलो. आज सकाळी आपल्या कार्यक्रमाचा स्टेज तुटला. या धक्क्यानं अक्काला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. दादा चिडले. त्यांनी बोराडेंच्या विरुद्ध केस केली. तिघांविरुद्ध पण. चंदू काका, लीला काका, दे आप्पा. पोलिसांनी काही संशयितांना अटक केली. त्यातला एक तो भाऊ नावाचा एक माणूस आहे. तो म्हणला की स्टेज तोडण्यासाठी त्याला प्रकाश कळमकरनी पैसे दिलेत.